नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील हा 17वा लेसन आहे, ज्याचं नाव आहे जैव तंत्रज्ञानाची ओळख. विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत 3 सेशन पाहिले. तिसऱ्या सेशनच्या शेवटी आपण जैव तंत्रज्ञान म्हणजे काय याच्याविषयी थोडीफार माहिती घेतलेली आहे. तत्पूर्वी आपण ऊतींचे प्रकार पाहिले, वेगळ्या प्रकारच्या ऊती आणि त्यांची कार्य आणि त्या कशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी त्यांचा आढळ कसा असतो किंवा कार्य कशा प्रकारे करत असतात याच्याविषयी डिटेल माहिती आपण त्यांची पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं की चेतापेशी यांचं कार्य काय असतं आणि अशा प्रकारे बऱ्याचशा पेशींचं कार्य बघून झाल्यानंतर आता आपण जैव तंत्रज्ञानाकडे वळलेलो आहोत आणि याच्यामध्ये आपण ऊती संवर्धन म्हणजे काय याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बायोटेक्नॉलॉजी लक्षात घ्या, मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी याच्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात करिअर शोधू शकतो. फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच करिअर करणं असं नव्हे, अशी कितीतरी फील्ड आहेत. आता आपण बायोटेक्नॉलॉजीची ओळख करून घेत आहोत, तर याच्याविषयी सुद्धा आपण संशोधन या क्षेत्रावर भर दिला पाहिजे. आता कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जग मेटाकुटीला आलेलं आहे. त्यावेळेला कोरोना व्हायरस जो आहे त्याच्यावर सुद्धा लस शोधून काढण्याचं काम हे बायोटेक्नॉलॉजी मार्फतच हाती घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या पाठाकडे आपण बघताना एक आपला करिअरचा सोर्स म्हणून सुद्धा बघायला काही हरकत नाही. त्याचप्रमाणे आपण जर व्यवस्थित याचा स्टडी केला तर आपल्याला सुद्धा बायोटेक्नॉलॉजी बद्दल गोडी लागू शकते आणि त्याच्यामध्ये आपण करिअर करण्याचा विचार करू शकतो. चला तर मग पाहूया जैव तंत्रज्ञानाची ओळख याच्यामधील सेशन 4. इथे पहा, ऊती संवर्धनातील विविध प्रक्रिया याच्यामध्ये आपण स्त्रोत वनस्पती बघतोय, त्याच्यापासून आपण त्याचा कंद काढलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर प्राथमिक संस्कार एका बॉटलमध्ये तयार झालेले आहेत. आता प्रजनन तिथे झालेलं आहे, विभाजन बहुविधन म्हणजे जास्त प्रमाणात त्याचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. खोड मुलारंभ चालू झालेला आहे. त्याच्यानंतर प्राथमिक काठिण्यकरण इथे झालेलं आहे. बघा, बरेचशी रोपं तिथे निर्माण झालेली आहेत आणि द्वितीय काठिण्यकरण आपण त्याला दुसऱ्या ठिकाणी लावून केलेलं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा प्रत्येकापासून असं केळीचं झाड तयार झालेलं आहे. म्हणजे ऊती संवर्धनाच्या माध्यमातून अशा प्रकारचे आपण बरीच झाडं एकाच वेळेला कमी अवधीमध्ये निर्माण करू शकतो. हा बायोटेक्नॉलॉजीचा म्हणजे जैव तंत्रज्ञानाचा एक फार मोठा आविष्कार आहे. आता इथे बघा, एक सायंटिस्ट दाखवलेलं ज्यांचं नाव आहे फ्रेडरिक कॅम्पियन स्टुअर्ट. 1904 ते 1993 हे ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ होते, म्हणजे बॉटनिस्ट होते. ते पेशी व ऊतींची शरीराबाहेर वाढ होऊ शकते हे त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे बॉटनीमध्ये याने रिसर्च केलेला आहे की त्यांनी सांगितलं की पेशी आणि ऊतींची शरीराबाहेर सुद्धा वाढ होऊ शकते. त्यासाठी त्यांनी गाजराच्या मुळातील पेशी वेगळ्या करून प्रयोगशाळेत पोषक माध्यमावर म्हणजे फेवरेबल कंडिशन मध्ये त्या वाढवल्या व प्रत्येक पेशीमध्ये संपूर्ण वनस्पती निर्माण करण्याची क्षमता असते हे फ्रेडरिक कॅम्पियन स्टुअर्ट यांनी शोधून काढलं आणि त्याच्यामुळे या ऊती संवर्धनाचा शोध लागला आणि अशा प्रकारे यांनी फार मोठं योगदान या बायोटेक्नॉलॉजी मध्ये दिलेलं आहे. आता बघा, जैव तंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले काही बदल आहेत ते बघा. पिकांच्या डीएनए मध्ये बदल घडून जनुकीय सुधारित वाण निर्माण केली जात आहे. जे डीएनए हा मेन सोर्स असतो, डिऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड. याच्यामध्ये जनुकीय बदल जर केले तर त्यांचं वाण सुद्धा बदलतं. याला जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप किंवा जीएम क्रॉप असं म्हटलं जातं. बहुधा असे वाण निसर्गात आढळत नाहीत, म्हणजे कृत्रिमरित्या तयार केले जातात. म्हणजे नव्या प्रजाती कृत्रिमरित्या निर्माण केल्या जातात. या प्रजातींमध्ये निरनिराळे उपयुक्त गुणधर्म संकरित केले जातात, म्हणजे यांच्यामध्ये हायब्रिडायझेशन केलं जातं. वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता, म्हणजे टेम्परेचर बदललं किंवा इतर काही गोष्टी झाल्या वातावरणामधल्या तर ते ताण सहन करण्याची क्षमता या वाणांमध्ये असते. सातत्याने बदलणारे तापमान तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे, ओले व सुके दुष्काळ, बदलते हवामान, हे सर्व वातावरणीय ताण काही नैसर्गिक प्रजाती सहन करू शकत नाहीत. पण जीएम सुधारित प्रजाती मात्र यापैकी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत वाढतात. म्हणजे हे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जे आहेत ते कोणत्याही परिस्थितीत वाढू शकतात. उपद्रवी कीटक, रोगजंतू, रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता या प्रजातीमध्ये असल्याने जंतुनाशके, कीटकनाशके, तणनाशके अशा घातक रसायनांचा वापर टाळता येतो. म्हणजे यांची सीड जेव्हा तयार केली जाते, जनुकीय बदल करताना यांच्यामध्ये असे जीन्स ट्रान्सफर केले जातात की रोगजंतूंपासून ते ऑटोमॅटिक आपला बचाव करू शकतात. उपद्रवी कीटक त्यांना खाल्ल्यानंतर तिथले ते मरू शकतात किंवा रासायनिक तणनाशके सुद्धा मारण्याची गरज नाही, कारण अशा प्रकारची तणनाशके जमिनीचा पोत सुद्धा बिघडवून टाकतात. अशा प्रकारची रसायनं जे पॉयझन तयार करतात ते ह्या वनस्पती मार्फत आपल्या शरीरामध्ये जातात. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जे आहेत
ते अशा प्रकारे वापरल्यामुळे घातक रसायनांचा वापर टाळता येतो. जीएम प्रजातीच्या बियाणांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते व पोषण मूल्यात वाढ होते. म्हणजे अशा प्रकारची पिकं जी असतात ते चांगल्या प्रकारे पोषण मूल्य आपल्याला देत असतात. इथे बघा आपल्याला टोमॅटो दिसतोय किंवा बटाटे दिसत आहेत, मके दिसत आहेत. तर जीएम क्रॉप्स म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सच्या मार्फत, संकरित बियाणांमार्फत अशा प्रकारचं पीक आपल्याला मिळत असतं. अशा तऱ्हेने सर्व गुण संपन्न पिकांची बियाणे निर्माण होत असल्याने जगभरातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर जीएम पिके घेत असतात. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड लॅबोरेटरीमध्ये त्यांच्या जीन्समध्ये म्हणजेच डीएनए मध्ये जनुकीय बदल केला जातो. दिवसेंदिवस त्यांच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. उच्च उत्पादन पीक जाती, हाय इल्डिंग व्हरायटी, याला म्हटलं तर केळी, मका, भात, बटाटा, सोयाबीन, टोमॅटो, कापूस, सफरचंद, वांगी, पपई, गुलाब, बीट, तंबाखू, गहू इत्यादी पिकांच्या जीएम प्रजाती उपलब्ध आहेत. म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड प्रजाती त्यांच्या उपलब्ध आहेत. यांपैकी काही मध्ये कीडरोधक जनुकांचे रोपणच केलेले असते. म्हणजे ह्याला बाहेरून आपल्याला फवारणी करावी लागत नाही. आता मक्याच्या जाती कोणत्या आहेत तर MON 810, MON 810 आणि MON 863 या मक्याच्या जीएम क्रॉप मधल्या प्रजाती आहेत. बटाटा एम्फ्लोरा, भातामध्ये गोल्डन राईस, सोयाबीन मध्ये विस्टिव गोल्ड, टोमॅटो मध्ये वैशाली आणि कापसामध्ये बीटी कॉटन. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा एक जीवाणू सोडला जातो जो अशा प्रकारे पिकांचं रक्षण करत असतो. आता पहा परिसरातील कोणकोणत्या पिकांसाठी जनुकीय सुधारित प्रजाती वापरल्या जातात याची माहिती आपल्याला गोळा करायची आहे. म्हणजे जनुकीय सुधारित जीएम मॉडिफाईड म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप पुढे वापरलं जातं. जीएम पिकांचे मानवावर व पर्यावरणावर काही प्रतिकूल परिणाम होतात का याचाही शोध आपल्याला इंटरनेटच्या सहाय्याने घेता येईल. बघा अशा तऱ्हेने उती संवर्धनाच्या माध्यमातून हरित क्रांती साध्य होते व भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशाला पुरेसे अन्नधान्य उत्पादित करण्याचा प्रयत्न यशस्वी होतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आज आपली लोकसंख्या 135 कोटी आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आता 2 वेळचं अन्न पुरवणं याच्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी हरित क्रांती करायला हवी आणि म्हणूनच आपल्याला जीएम क्रॉप अशा प्रकारच्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉपचा वापर करायला हवा. तरच आपली जी गरज आहे एवढ्या लोकसंख्येची ती फुलफिल होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अशा प्रकारचं पीक तयार करू शकतो आणि या पिकांद्वारे आपल्याला जास्त प्रमाणात उत्पादन काढता येतं. जर आपण समजा एका एकरामध्ये 1000 किलोग्रॅम इतकं गव्हाचं पीक काढत असू तर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जर आपण वापरलं तर 1 एकर शेतामध्ये 2000 किलोग्रॅम म्हणजे साधारण दुप्पट पीक काढू शकतो. म्हणजे अशा प्रकारे हायब्रिड केलेलं बियाणं जे आहे ते महत्वाची भूमिका बजावत असतं. आणि म्हणून हरित क्रांती करण्यासाठी जे MS स्वामीनाथन यांचं स्वप्न आहे, डॉक्टर MS स्वामीनाथन आणि डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांनी हरित क्रांती केलेली आहे. त्यांना हरित क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. तर आपल्याला हरित क्रांती करण्यासाठी अशा प्रकारे जीएम क्रॉप्स म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप वापरावं लागेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे जीएम मॉडिफाईड म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप वापरून जास्त प्रमाणात पीक काढता येतं. विद्यार्थी मित्रांनो आज विद्यालय म्हणजेच AS विद्यालय एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे की त्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचे विविध विषय जसे की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मराठी, कम्प्युटर किंवा हिंदी हे विषय आपण घर बसल्या शिकू शकता. विद्यार्थी मित्रांनो आजकालची शिक्षण पद्धती जी आहे ती आकलनावर आधारित आहे. म्हणजे आपल्याला किती समजलंय याच्यावर आपण त्या प्रश्नांची उत्तर लिहू शकतो. आपण एक्झाम तर देऊ शकतोच, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला पुढे जे करिअर करायचं आहे त्याचा बेस पक्का जर करायचा असेल तर आपल्याला 6वी ते 10वी पर्यंतचं एज्युकेशन चांगल्या प्रकारे करून घ्यायला पाहिजे. आज विद्यालय आपल्यासाठी अशा प्रकारेच आकलनावर आधारित व्हिडिओज घेऊन आलेला आहे. आपल्याला काही क्वेरीज असतील तर तुम्ही त्या आमच्या तज्ञ शिक्षकांना सुद्धा विचारू शकता आणि आपल्या शंकांचं निरसन करू शकता. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांचे पॅटर्न्स म्हणजे प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्यात, प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याला काही आलेले जे डाऊट्स असतील ते डाऊट सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन करू शकता. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच, तर आपण आपल्या इतर विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सुद्धा या ऍपची माहिती द्या जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आकलनाविषयी बोललो तर आपल्याला अंडरस्टँडिंग असेल तर ह्याच्या पुढे जाऊन आपण MPSC किंवा UPSC सारख्या परीक्षा सुद्धा देऊ शकतो आणि
चांगल्या प्रकारे सिव्हिल सर्व्हिस सुद्धा करू शकतो. म्हणजे जर आपल्याला इथले विषय समजले, सायन्स, मॅथ्स किंवा हिस्ट्री, जिओग्राफी सारखे विषय आपल्याला व्यवस्थित समजले तर आपण चांगल्या प्रकारे त्याचा अभ्यास करू शकतो. धन्यवाद.